त्याला दुसरा शब्द वापरला जातो मीन, व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन. For a discrete random variable, पुढचा जो पार्ट आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. या वर्षापुरतं गुड न्यूज आहे की 25% मध्ये तो पार्ट सिलेबसला यावर्षी नाही. ही एक्सरसाइज संपली आणि याच्यावरचे मिसलेनियस मधले एक्झाम्पल संपले की हा टॉपिक संपतो. 5 मार्काचा टॉपिक आहे, थोडं सोपं आहे. तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू. सो फॉर अ रँडम व्हेरिएबल एक्स, capital X with values. So already we have discussed what are the values we will take: x1, x2, x3, so on up to xn. या सगळ्या व्हॅल्यूज आपण घेतो. With probabilities, corresponding probabilities, p1, p2, p3, so on up to pn. Then just see here, number 1, we consider expected value. It is denoted by e of x. Expected value e of x. It has another notation mu, and one more notation, this x bar. तिन्ही कुठलाही नोटेशन घेऊ शकतो. जनरली e ऑफ x दिला जाईल एक्सपेक्टेड व्हॅल्यू, पण मीन या शब्दामुळे x बार नोटेशन घेऊ शकतो, म्यू हा नोटेशन घेऊ शकतो. अँड द फॉर्म्युला फॉर दिस इज समेशन pi xi. I goes from 1 to n. त्याला म्हणतात की मीनच्या किती फॉर्म्युले बघायचे. 10वीला एक बघितला होता, हा वेगळाच आहे, हा वेगळा नाही. 10वीचाच फॉर्म्युला फक्त वेगळ्या भाषेत लिहिला आहे. फॉर्म्युला लिहून ठेवा, आपण डिस्कस करूया. What was the formula for arithmetic mean which you have studied in 10th standard? What is that? Summation fi xi divided by summation of fi. Yes, this was x bar. आठवतो का सगळ्यांना? What is the notation you have used for summation fi? So what is that notation? Capital N. Okay. We consider capital N is equal to summation fi. Whether this is a fixed value or variable, n fixed असतो का variable असतो? Capital N fixed असणार आहे. कारण सम आहे, सगळ्यांचा सम एकदा घेतला की तो फिक्स असणार आहे. ओके, सो आय हॅव राइट दिस as 1/n. हाच फॉर्म्युला असा आपण लिहिला होता बघा, समेशन fi xi. I goes from 1 to n. लिहिला होता का 10th स्टँडर्डच्या बुक मध्ये? ओके. नाउ as this n is constant, it can be taken inside the summation. घेता येतो का? आम्हाला काय माहिती? सिक्वेन्स सिरीज टॉपिक मध्ये गेल्या वेळी समेशनच्या प्रॉपर्टीज झालेत का? एक प्रॉपर्टी होती बघा, समेशन k into r goes from 1 to n can also be written as. Yes, anybody remembers that property? What was that property? Summation k into r, where r goes from 1 to n, is also equal to yes, k into k is constant, can be taken outside the summation r goes from 1 to n. जसं लिमिट मध्ये आहे, जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये, जसं इंटिग्रेशन मध्ये आहे, तसंच समेशन मध्ये कॉन्स्टंट कॅन बी टेकन आउटसाइड द समेशन सिम्बॉल. आणि याचा आणि इंटिग्रेशनचा संबंध काय आहे तर यावर्षी तो 25% मध्ये काढून टाकला. इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन टॉपिक माझा पहिला पॉइंट आहे बघा, डेफिनेट इंटिग्रेशन ॲज लिमिट ऑफ सम. मुळात डेफिनेट इंटिग्रेशन जो डिफाइन केला गेला तो समच्या फॉर्म मध्ये, म्हणजे ऑनलाईन लेक्चरला होते त्यावेळी त्यांना माहिती आहे.
सगळं डिस्कस केलं तर कसा तो एरियाचा सम घेऊन कॅल्क्युलेट करता येतो सांगितलं होतं आणि त्याच्याला लिमिटची कंडिशन घेतली की तो ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. त्यामुळे समेशनच्या प्रॉपर्टीज आणि डेफिनेट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज या बऱ्यापैकी सारख्या आहेत. तो कॉन्स्टंट कॅन बी टेकन आउटसाइड नाही काय. आता हा रिव्हर्स डिरेक्शन मध्ये बघा इथे आपण काय म्हणू शकतो की कॉन्स्टंट इज आउटसाइड द समेशन वी कॅन टेक इट इनसाइड द समेशन. सो नाउ कॅरी दिस 1 on a n inside the summation. So what do we get? Summation fi divided by n into xi. And if you are remembering, what can I write for fi divided by n? लास्ट लेक्चरला जे टेबल तयार केले त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी लाईनने डिवाइड करून आपण काही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपल्याला आठवतं का? What were those values? Pi, probabilities. So fi divided by n gives the corresponding probability pi xi. I goes from 1 to n. And see, this is the formula which we have studied in 10th standard. We have written the same formula in different form. आता इथं अजून सोपं होणार आहे कॅल्क्युलेशन. काय सोपं होतं? When we go for distribution table, we consider the value of x, then p as x1, x2, x3 up to xn, p1, p2, p3 up to pn, and just we have to go for pi xi. Now go for product of these p1 x1, p2 x2, p3 x3, and just you have to go for the sum. इधर sum calculate केला की तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते मीनची एक्सपेक्टेड व्हॅल्यू डायरेक्ट इथंच मिळते. वेगळं काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. टेबलमध्येच तुम्हाला व्हॅल्यू मिळणार. Okay. Now we'll go for the second, variance of x. In 11th standard, we have discussed the formula for variance. What was that? Variance of x. 11th झालेला होता. It is 1 upon n summation fi xi minus x bar bracket square. झाला होता का? ते लोक शेवटी लेक्चर होते त्यांना माहिती. मेजर्स ऑफ डिस्पर्शन टॉपिकचं नाव होतं 11वीला. कुठलं काय आम्ही सगळं अभ्यास करायच्या आधी 11वी संपून गेली. परीक्षाच झाली नाही. मला काही आठवत नाही. जाऊन बघा 11वीच्या पुस्तकामध्ये. दिस फॉर्म्युला कॅन ऑल्सो बी रिटन ॲज हा सिम्प्लिफाय केल्यानंतर असतो 1 upon n summation fi into xi square minus in bracket 1 upon n summation fi xi bracket square which is equal. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला तुम्हाला ट्रिक सांगतो. What we can write to this term inside the bracket? It is e of x. It is e of x. So shall I write this as e of x bracket square. Now what we can write for this? What is the notation we can use for the first term? E of x is this. I will add one more step there. I write this is summation pi into xi square, and now this is summation pi xi whole square. So this is second term is now e of x. No doubt it's a square. Yes, what notation I can use for the first term? The notation we use is e of x square. आहे का? x स्क्वेअरला p ने मल्टिप्लाय केल्यानंतर सम घेतला. काय म्हणणार आहे आपण? दुसरं काय म्हणू शकणार काय? e of x square म्हणणार ना. Every value xi, for every value xi we have calculated xi square and we have multiplied by pi and then we have taken the sum. So obviously it will be expected value of x square or mean of x square. आहे का बघा? This is the mean of x square. Just you can remember
formula like this. असा लक्षात ठेवा किंवा या फॉर्म मध्ये लक्षात ठेवू शकता. So write the second formula for variance of x. This is e of x square minus e of x whole square. This is summation pi xi square minus summation pi xi whole square. The table मध्ये काय करायला लागेल? You have to add one more column. Third column was pi into xi. So the fourth column. Just multiply that column by xi again, and you will get pi xi square. Just add all those terms. Finally, you will get this sum. What you have to do? Pi xi square final sum minus square of the previous term. So we will give variance of x. And the third formula is very simple, standard deviation, SD. The short form used is SD, or the notation used is sigma, and sigma is square root of variance of x. Square root of variance of x. हा काय दाखवतो variance of x? See this difference. xi x bar पासून किती लांब आहे त्याचा मीन कॅल्क्युलेट करतो. This is the distance between xi and xi. Xi minus xi means what? Distance between arithmetic mean. Arithmetic mean हा सेंटरला असतो. त्याच्यापासून प्रत्येक व्हॅल्यूचा डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करता. आणि त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणून त्याचा स्क्वेअर केला जातो आणि त्या सगळ्या डिस्टन्सच्या स्क्वेअरचा arithmetic mean घेतला. तर जेव्हा सगळ्या व्हॅल्यूज मीनच्या जवळ असतील त्यावेळी डिस्टन्स काय असणार आहे? मिनिमम असणार आहे. इफ दे आर फार अवे, लांब असतील तर काय होईल? हा डिफरन्स मोठा असेल. हे दोन गेल्या वेळी एक्झाम्पल घेऊन दाखवत होतं. दोन क्रिकेट स्पोर्ट्स दाखवत असेल त्या लेक्चरमध्ये की दोन बॅट्समन्स आहेत आणि दोघांपैकी एकाला सिलेक्ट करायचं. दोघांचा ॲव्हरेज सेम आहे, मीन सेम आहे. दोघांच्यापैकी कुणाला सिलेक्ट करणार? ज्याची कन्सिस्टन्सी आहे, जो एका मॅचला सेंचुरी मारतो, दुसऱ्या मॅचला 0 आउट होतो आणि दुसरा कन्सिस्टंटली खेळतो आणि दोघांचे ॲव्हरेज मात्र सेम येतात. दोघांच्यापैकी एकाला सिलेक्ट करायचं. दोघांना सिलेक्ट करायचं तर नो डाऊट दोघांच्या ॲव्हरेजचा सिलेक्ट करू शकता. दोघांच्यापैकी एकाला सिलेक्ट करायचं तर काय करायला लागेल? यू हॅव टू गो फॉर अ कन्सिस्टंट बॅट्समन. आणि मग ती कन्सिस्टन्सी केव्हा चेक केली जाते? युझिंग व्हेरियन्स. हे फक्त काही मॅचेस नाही, पण खूप मोठा स्पॅन असेल दोघांच्या बॅटिंगचा आणि तिथं तशी परिस्थिती असेल तर हे स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्स तिथं वापरलं. आपल्याला वाटतं की हा अलीकडे खूप छान खेळला, त्याला का नाही सिलेक्ट केलं, रहाणेलाच का घेऊन गेले, कुठे खेळला होता. त्याचे कॅल्क्युलेशन स्टॅटिस्टिकल्स कुठे? वेन ही प्लेस इन ऑस्ट्रेलिया. हे स्टॅटिस्टिक्स आहे ऍक्च्युली. त्याला तिथे घेऊन जाण्या पाठीमागं, टेस्ट मॅच साठी त्याला तिथे घेऊन जाण्या पाठीमागं कॅल्क्युलेशन्स काय आहेत? त्याच्या तिथल्या स्टॅटिस्टिक्स आहेत. तो तिथल्या ग्राउंडवर खूप चांगला खेळतो, बाकी ठिकाणी नाही खेळत, म्हणून त्याला घेऊन जातात. हे सिलेक्शनच्या वेळी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन किंवा स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्स तिथं वापरले जातात. सो दिस इज द फॉर्म्युला व्हेरियन्स ऑफ एक्स और स्टँडर्ड डेविएशन यूज्ड टू कंपेअर टू डिफरंट व्हॅल्यूज. ओके, सो जस्ट राइट दिस एंड विल गो फॉर द एग्जाम्पल्स. हे लिहून ठेवलं? Find the expected value and variance of the following P and F. Write the question. The question number 9. Find expected value and variance of capital X for the following P and F priority mass function. The PMF is given in form of a table again, that is priority distribution. Values of x are -2, -1, 0, 1, 2. And the corresponding priorities are 0.2, 0.3, 0.1, 0.50, 0.25. So we construct the priority distribution table, or we write priority distribution table.
First column is for xi, second is for pi, third will be for pi into xi, and fourth will be for pi into xi square. So write down these values of x here. Pi corresponding to pi, go for calculation of pi xi and pi xi square. -2, -1, 0, 1, 2. These are the values of xi corresponding to pi's are 0.2, 0.3, 0.1, 0.15 and 0.25. Go for pi into xi. Check whether the sum of all pi is equal to 1. I want to go and check that. Now what is summation pi xi? Minus 0.05. येतो का सगळ्यांचा? Go for this calculation pi into xi. Plus 0.65 and minus 0.7, so it will be minus 0.05. This is pi xi. So go for the answer of the first question. It's expected value. E of x is equal to summation pi xi. So it is equal to, whether they are asked for expected value or me. Yes, expected value. So E of xi, that is. No further calculations required here. Just write the value of E of x here. Minus 0.05. Now go for this column. या कॉलमला काही लोक परत सगळं करत बसतात आणि एक काळजी घ्यायची, काही लोक गडबडीने पी आय आणि याला मल्टिप्लाय करतात. सगळं बरोबर असतं, मल्टिप्लाय करताना पी आय मल्टिप्लाय करतात आणि व्हॅल्यूज देतात. पी आय ने मल्टिप्लाय करायचं सगळं एक्स आय मध्ये, या कॉलमला एक्स आय ने मल्टिप्लाय करा किंवा सरळ एक्स आय स्क्वेअर करा आणि पी आय असा घ्या. घाई घाई या दोघांचा प्रॉडक्ट देतात आणि ते लिहितात. कळलेलं असतं, सगळं फॉर्म्युला पाठ असतो, सगळं असतं, अशी चूक करू नका. Pi into xi square is minus plus 0.8, 0.3, this is 0, 0.50, and this is 1.0. So this summation pi xi square 2.25. Are you getting this value? 2.25. So go for the second, you are asked to find variance. V of x is equal to, yes, what is the formula for V of x? Formula लक्षात ठेवायला किती सांगितलं होती? E of x square minus E of x bracket square. What is E of x? E of x जर लक्षात ठेवला तर बाकी सगळं काम सोपं होतं. What is E of x? I will write that first. It is summation pi xi. So E of x square, you have to replace xi by xi square. So P of summation pi xi square, which is equal to, use these two values, 2.25
minus 0.05 x square is equal to, so radius of x is equal to, yes, what is the value? Minus square will be plus 0.5 square is 25 with 4 decimal terms. बरोबर आहे ना? स्क्वेअर कसा केला? स्क्वेअर केला कसा करतात तसाच. स्क्वेअर अजून कसा करायचा असतो? त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय केला तर स्क्वेअर होतो. 0.05 ला मल्टिप्लाय करून 0.05 काय येतो बघ. 5 into 5 25. डेसिमल प्लेसेस किती येणार आहे? Is it right or not? Go for the difference. It will be 2.2475 variance of this. येतो का नाही येत? येतोय हा. डेसिमल फॉर्म मध्ये 0.1 पेक्षा लहान असेल तर स्क्वेअर करताना काळजी घ्या. 0.5 चा स्क्वेअर काही लोक 0.5 चा स्क्वेअर काही लोक 2.5 लिहितात. बरोबर आहे ना? 0.5 चा स्क्वेअर 2.5 बरोबर आहे का? मग काय येतो? 0.25. बी केअरफुल अबाउट इट. सगळं समजताना काही एवढा एक डेसिमलचा गडबड होतो, त्याची काळजी घ्यायची. मुद्दाम करता तसं नाही, काही वेळा माहीत असताना सुद्धा गडबडीत होत आहे, त्याची काळजी घ्या. सो these are the answer for question number 9. Let's go for more examples from this exercise. तुझ्यासाठी पुढचे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स सोपे आहेत. याच फॉर्म मध्ये तुम्हाला XI, PI आणि या व्हॅल्यूज calculate करायचे. So try to solve those examples, remaining examples from this exercise. We'll discuss if you have any doubt in the next video.